आज बनवूया अगदी कमी मेहनतीत झटपट होणारी चमचमीत गवारीची भाजी। मधुगंधास रेसिपीज मध्ये आपले स्वागत आहे। यासाठी कढईमध्ये आपण तेल गरम करूया। तेल गरम झालं की यात आपण अर्धा टीस्पून जिरे टाकूया, 1/4 टीस्पून हिंग टाकूया आणि एक मध्यम आकाराचा बारीक चॉप केलेला कांदा टाकूया। हे सगळं छान परतून घेऊया। कांदा थोडासा गुलाबीसर झाला की ह्यावर आता आपण टाकूया पावशेर निवडलेली गवार। डब्यासाठी वगैरे करत असाल तर आपण गवार आधीच निवडून ठेवतो आणि हे सगळं व्यवस्थित परतून घेऊया। जेव्हा पण आपण गवारीची भाजी बनवतो आदल्या दिवशीच आपण ही निवडून फ्रीजमध्ये ठेवतो, त्यामुळे झटपट होते सकाळच्या वेळी। आता यावर आपण टाकूया एक मध्यम आकाराचा चॉप केलेला बटाटा आणि हे सगळं या फोडणीत व्यवस्थित परतून घेऊया। ही गवार बटाट्याची भाजी कुठलंही वाटण न करता आपण बनवतोय, पण चवीला अतिशय स्वादिष्ट आणि मस्त होते। आता यावर आपण टाकूया 1 टीस्पून लाल तिखट आणि 2 टेबलस्पून कांदा लसूण मसाला। कांदा लसूण मसाल्यामुळे खूप मस्त छान चव येईल आपल्या गवारीला आणि हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। छानपैकी मिक्स करून झालं की यात आता आपण टाकूया चवीप्रमाणे मीठ आणि पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेऊया। आता शिजवण्यासाठी आपण ह्यावर टाकूया 2 कप पाणी। गवारीला इंग्लिशमध्ये ना क्लस्टर बीन्स असे म्हणतात, तर गवार ही एक बीनचाच प्रकार आहे। पाण्यामध्ये आपण ही भाजी थोडीशी हलकीशी मिक्स करून घेऊया। झाकण लावून साधारण 8 ते 10 मिनिटं आपल्याला ही भाजी मंद आचेवर शिजवायची आहे। तुम्ही बघू शकता छान उकळी आली आहे, आत मस्त शिजली गेली आहे। आता आपण झाकण उघडून बघूया। हो, अगदी छान सगळं पाणी आपलं आटलेलं आहे, भाजी आपली मस्त शिजलेली आहे। यावर आता आपण टाकूया 1 टेबलस्पून खोवलेलं ओलं नारळ आणि थोडीशी कोथिंबीर। हे सगळं छान मिक्स करून घेऊया आणि झाली आपली झटपट अगदी पटापट होणारी आणि तेवढीच स्वादिष्ट, कुठलंही वाटण न बनवता मस्त चमचमीत गवारीची भाजी तयार आहे। वरण भातासोबत खा, पोळीसोबत खा, ऑफिसच्या डब्यासाठी अतिशय उत्तम मस्त पर्याय आहे। तर ही गवारीची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली ते। अशाच छान छान रेसिपीजसाठी मधुगंधास रेसिपीजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। ईट हेल्दी, स्टे ब्लेस्ड। थँक यू।